नमस्कार, तुम्ही पाहत आहात जलजला न्यूज जालना। जालन्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी त्रस्त। अजब जालना महापालिका, कालचे कर्मचारी आज थेट झाले एसआय अधिकारी। नगरसेवक महोदय, आलिशान गाड्यांमधून खाली उतरा, प्रभागातील कचरा आणि नाले पहा। निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अजब कारभार यांच्यामुळे जनतेला कशा नरकयातना सहन कराव्या लागतात याचं जडजडीत उदाहरण जालन्यातून समोर आलंय। प्रभाग क्रमांक 13 मध्ये सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय। चहूबाजूंनी साचलेला कचरा, तुंबलेली गटारे आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे स्थानिक नागरिक, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पण महापालिका प्रशासन आणि इथले नगरसेवक झोपलेत की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। या प्रभागातील मुख्य रस्त्यांवरून रोज शेकडो लहान मुले आणि शाळेचे विद्यार्थी ये जा करतात। या दुर्गंधीयुक्त कचऱ्यातून वाट काढताना या चिमुरड्यांना किती त्रास सहन करावा लागतो याची साधी जाणीवही लोकप्रतिनिधींना राहिलेली नाही। मग आमचा सवाल आहे की स्वच्छतेचा टेंडर फक्त नावालाच काढलाय का? कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी जनतेच्या पैशांचीही उधळपट्टी सुरू आहे का? आता सर्वात मोठा आणि धक्कादायक उलगडा, जालना जिल्ह्यात स्वच्छतेचा कारभार रामभरोसे काय? कारण जे कालपर्यंत महापालिकेत साधे कर्मचारी म्हणून कार्यरत होते, जे स्वच्छतेचे काम करत आहेत, ते आज थेट एसआय म्हणजे स्वच्छता निरीक्षक अधिकारी बनून बसलेत। प्रशासनाचा हा कसला अजब गजब कारभार? ज्यांना स्वच्छतेचे नियोजन करता येत नाही अशांना अधिकारी पदावर बसवून महापालिका नक्की काय साध्य करते? अनुभवाची कमतरता की अर्थपूर्ण व्यवहार? यामुळेच आज प्रभाग क्रमांक 13 ची ही दुरावस्था झाली आहे। आता थेट सवाल प्रभाग क्रमांक 13 च्या माननीय नगरसेवकांना, तुम्ही फक्त नावालाच नगरसेवक आहात का? जनतेने तुम्हाला निवडून दिलंय ते त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, नाले साफसफाई व्हावी, वेळेवर नळाला पाणी मिळावं, वीज पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला होता। जनतेला घाणीच्या साम्राज्यात सोडून तुम्ही मात्र आलिशान गाड्यांमधून फिरण्यात व्यस्त आहात। जनतेच्या मतांवर आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींनो, या निष्पाप शाळकरी मुलांचा त्रास तुम्हाला दिसत नाही का? निवडणुकीच्या वेळी हात जोडून येणारे आता एसी गाड्यांच्या काचा वर करून का फिरत आहेत? महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांच्या या सुस्त कारभारामुळे प्रभागातील नागरिकांचा संयम आता सुटत चाललाय। जर येत्या काही दिवसात प्रभाग क्रमांक 13 मधील घाणीचे साम्राज्य साफ झाले नाही, घंटा गाडी वेळेवर आली नाही, तर जलजला न्यूज प्रशासनाला आणखी धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, जलजला न्यूज जालना।